सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. एकदम झोपेत होतो. संदीप जाधवनी सरळ सरळ उचलून आणलाय मला. कपडे पण चेंज नाही करून दिले. मला बोलला की मोहनेला आपल्याला जे गाव आहे आमच्या तिसंगीच्या बाजूला जवळच, तिथे मासे भेटतायत. चला दादांचा फोन आलाय की मासे रेडी आहेत, तुम्ही येऊन घेऊन जा. मी म्हटलं अरे कपडे पण नाही त्यांनी मला चेंज करून दिले. तो बोलला की सरळ सरळ चल लवकर, नाही तर कोणी आणखीन घेऊन जाईल. वातावरण एकदम खुललेलं आहे बाहेर. मी जाताना तुम्हाला आता ते दाखवणारच आहे. कुठेही काही दिसत नाही, एक पण डोंगर दिसत नाही. सर्वीकडे पाऊस एकदम जोरात पडतोय आमच्या इथे. आता कुठेही फक्त रस्ता दिसतोय आणि निसर्गरम्य वातावरण झाले. एकदम मस्त वातावरण, एकदम थंड झालेलं आहे इथे. चांगले झोपेत होतो, उगाच त्यांनी मला उचलून आणलं. ठीक आहे, हरकत नाही. तो बोलला काकीला थोडेसे मासे खायचे आहेत, तर आता आम्ही त्या दादांकडे आलो आहोत. आता जाऊया आणि थोडे मासे घेऊया आणि परत आपण घरी जाऊया. उसाचा जोर आणखीन वाढत चाललेला आहे. तर तुम्ही बघू शकता कुठे काही दिसत नाही, फक्त बघा पाणी पडतंय. आपण दादांकडे आलो आहोत मासे घ्यायला. आपल्या गावच्या बाजूला दादांचं गाव आहे. हे गावचे मासे आहेत. थोडी गावची पण मजा घ्यायची असते गावावर आल्यावर. चला मित्रांनो, निघालोय आम्ही आता मासे घेऊन. त्याला आधी बघू द्या कोण नाही ना. आमचं गाव सिटी पासून 19 किलोमीटर आहे, खेड सिटी पासून. आता बाहेर तर काही दिसणार नाही. पाऊस एवढा जोरात आहे. आपल्या समोर खूप डोंगर आहेत. ते डोंगर तुम्हाला दिसणार नाही आता, कारण की पाऊसच एवढा आहे. आणि रात्रभर इथे पण पाऊस चालूच आहे. एकदा कोकणात कसं आहे की पाऊस चालू झाला की 5-7 दिवसाशिवाय तर थांबत नाही. आणि त्याच्यामध्ये पण तो कंटिन्यू चालूच असतो. असं नाही की बंद होणार. मध्ये बंद होणार, थोडा पडणार, परत संध्याकाळी 1 तास पडणार, परत दुपारी 1 तास पडणार, परत रात्री पडणार, परत सकाळी पडणार. म्हणजे असं होतच नाही कोकणात कधी की पाऊस थांबतो एकदा चालू झाल्यावर. यावेळेस खूपच उशिरा आलेला आहे पाऊस. लोक पण कंटाळली होती की पाऊस येतो की नाही. शेतीची कामं रखडली होती सर्व. आता सर्व खुश झालेत. शेतीची कामं परत त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता हा रस्ता आपल्याला घेऊन जातो आपल्या घरी. पोहोचूया आपण आपल्या घरी. मस्त मजा आली काल येताना. मस्त म्हणजे काय, एकदमच मस्त. एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण. एकदम काही न करता एकदम आरामात आलो होतो आम्ही. आणि कुठेही असं थकवा आम्हाला जाणवला पण नाही. आणि कुठे ट्रॅफिक पण नाही. मेन महत्वाचं ते होतं की ट्रॅफिक नाही. आज भरपूर जण जी सकाळी निघाली आहेत आउट ऑफ मुंबई जायला, मुंबई नाशिक हायवेवर अडकून पडली आहे. 3-3 तास अडकून पडली आहेत अक्षरशः. एवढी ट्रॅफिक आहे. म्हणजे कुठे जायचं असेल तर प्री प्लॅन करा. डायरेक्ट असं प्लॅन करून सरप्राईज नका देऊ, कारण की तुम्हीच सरप्राईज होतील. कारण की रस्त्याला सर्वच निघतात एक दुसऱ्याला सरप्राईज द्यायला. मग आपलाच प्रॉब्लेम होतो. 3 तास फुल ट्रॅफिक जाम होतं मुंबई नाशिक हायवेवर ठाण्याच्या नंतर. बरं झालं काल आम्ही उलट्या दिशेने आलो आणि सर्व उलट्या दिशेने आलो म्हणून आम्हाला बरं झालं. तेच मी तुम्हाला काल सांगितलं की आम्ही दुपारी निघालो म्हणून खूप चांगलं झालं. कारण की सकाळी जर आम्ही निघालो असतो आम्हालाही ट्रॅफिक खूप भेटली असती. कारण की सर्व निघाले होते काल. परवा रात्री जे लोक गेले तो वेगळा विषय झाला. पण जे काल सकाळी निघाले त्यांचं जरा चांगलं झालं. ते त्यांनी ऍक्च्युली मजा वगैरे केली असेल. जे वन डे पिकनिक प्लॅन करत असतील की आज सकाळी जाऊन आपण संध्याकाळी येऊ, 4 तास त्याने इथेच झाले. ठीक आहे, काही नाही. तरी पण लोक आपल्या डेस्टिनेशनला लेट जरी गेले तरी मला असं वाटत नाही की काय प्रॉब्लेम होईल. चांगलंच राहील ते पण टाइम पिरियड फक्त मजा करायची कमी भेटेल डेस्टिनेशनला वन डे पिकनिकला. पण येताना त्यांना ट्रॅफिक खूप भेटणार आहे. कारण की सर्व आता संडे, उद्या ऑफिसला सर्व जाणार असतील. तर आज कुठेही लेट न करता जर लवकर निघाल, जे निघतील 3, 3:30, 4 वाजता
ते व्यवस्थित पोहोचतील. त्याच्यानंतर जे निघतील ते तर 100% खूप असणार. प्लॅनिंग अशी करा फिरायची पण, की जेणेकरून कुठे आपण ट्रॅफिक मध्ये पण फसता कामा नये, मजा पण व्यवस्थित झाली पाहिजे, अति पण मजा नाही झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट ठेवा. कुठेही जिथे पाऊस पडलाय, तुम्ही जर का घाटावर आहात एकदम कोपऱ्यावर जाऊन उभे नका राहू. सध्या खूप प्रकरण आपल्याला माहिती पडत आहेत. पाय तुमचा घसरू पण शकतो किंवा काही होऊ शकतं. थोडंसं सेफली काही फिरायला जातात तर थोडंसं सेफली राहा. गाडीचा स्पीड लिमिट पण कमी ठेवा. आपल्याला जर रस्त्याचं जजमेंट आहे तरी पण, आणि नसला तर अजिबातच करू नका. 40-50च्या स्पीडला चालवा, कारण की पाऊस सध्या चालू झालाय. गाडीच्या टायरला ब्रेक जे आहेत त्यांना सवय व्हायला कमीत कमी ऍटलिस्ट तुम्हाला 100-150 किलोमीटर लागतात. त्याच्यानंतर तुम्ही थोडीशी पळवली तरी चालेल, पण मी तर बोलतो पळूच नका. व्यवस्थित एकदम आरामातच चालवा. त्याच्याने तुम्ही पण सेफली तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचता आणि परत तुमच्या घरी पण सेफली पोहोचायचं असतं तुम्हाला. कुठलीही गोष्ट एक प्रमाणात केलेली चांगली असते. जास्त केली तर ते नेहमी धोकादायक किंवा हानिकारक आपल्यासाठी आहे, पण आपल्या घरच्यांना पण त्याच्यामुळे खूप त्रास होतो. त्याची काळजी सर्वांनी घ्या, हे महत्वाचं आहे. सर्व गुरं उभी आहेत पावसामध्ये. आता त्यांचं मन पण फुललेलं असेल की बाबा आपल्याला आता हिरवळ खायला भेटेल, कारण की अक्षरशः ते लोक पण कंटाळले असतील की पाऊस येत नाहीये, पाला पाचोळा आम्हाला भेटत नाहीये. सुक्क खाऊन ते लोक पण कंटाळले असतील. आता त्यांना जरा बरं वाटलं असेल की बाबा चला कुठेतरी काहीतरी आता पाऊस पडलाय 3-4 दिवसापासून, तर काय प्रॉब्लेम नाही. चला भेटूया मित्रांनो पुढे. तुम्हाला आता व्ह्यूज तर काय दाखवू शकत नाही, कारण की समोर एवढं वातावरण ढगाळलेलं आहे की समोरचा डोंगर काय आम्हाला समोरची गाडी पण दिसत नाही. इथे क्लिअर आहे थोडं, म्हणून काय प्रॉब्लेम नाहीये. रस्ते आता हा समोर खूप मोठा डोंगर आहे, मला दिसणारच नाही. सह्याद्रीचा दिसणारच नाही, कारण की एवढे ढगाळलेलं आहे. म्हणजे इथे एवढा पाऊस पडतोय, वरती जेवढा आपण जाणार तेवढा पाऊस जास्त भेटणार. हा बघा समोर अजिबात दिसत नाही, अजिबात. इथेही डोंगर दिसतो. चला आता आपण निघालोय चिपळूणच्या दिशेने. जगबडी नदीच्या वरून जातोय आता आपण खेडच्या. तर बघूया किती पाणी वरती आलंय ते, कारण की थोडं खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय. एवढं काय पाणी आलेलं नाही अजून, भरपूर बाकी आहे पाणी यायचं वरती. मागच्या ज्या ब्रिजच्या वरून पाणी वाहत होतं, एवढा पाऊस झाला होता. त्यावेळेस मी पण गावीत होतो ना, आम्ही घरातनं निघालोच नाही. 2 दिवस मी पण अडकलो होतो, पण नशीब घरी होतो म्हणून काय प्रॉब्लेम नाही झाला. आराम केला मग 2 दिवस. रायगड जिल्ह्यामध्ये पालीच्या इथले जेवढे पण ब्रिज आहेत, तो खोपोलीला पण जातो आतमधला ब्रिज, आणि मेन NH-66 जो ब्रिज आहे तो पाली नंतर, जे पालीचा फाटा फुटतो त्याच्यानंतर तो लागतो तो
तो पण बंद केलेला आहे, नॅशनल हायवे 66. त्यांनी त्याच्या पुलावरनं पाणी गेलेलं आहे. हे पण पहिले आधी खालीच होतं, आता हे जरा ब्रिज बनवून याला वर केलेलं आहे. पाऊस सकाळपासून खूप जोरात आहे. मला वाटतं 5 दिवस कंटिन्यू असा पाऊस, हा 5वा दिवस आहे पावसाचा. आणि असं पण नाही की स्लो आहे, खूप जोराचा पाऊस पडतो. जी कसर राहिली आहे जूनची ती तो काढणार या महिन्यात कशी करून. मला वाटतं आज उद्या मध्यपर्यंत सर्व कसर काढून गेल तो. मग परत थोडे दिवस शांत होईल आणि मग नंतर परत चालू होईल गणपतीच्या टायमाला किंवा गणपतीच्या थोडा आधी. पडत असला ना जोरात तर आपण लोटे MIDC च्या जवळ आहोत. पाऊस तुम्ही बघत आहात किती जोरात आहे. सुरुवात तर त्यांनी एकदम जोरात केलेली आहे लेट असून. बघूया अजून किती दिवस पडणार आहे. माझ्या मते आता थोडे दिवस थांबला पाहिजे. असं वाटतंय की तू पूर आणून सोडणार आहे सर्वीकडे एकदाच, त्याच्यानंतर थोडे दिवस विश्रांती घेणार, तर परत एकदा पूर आणणार. दोनदा तरी तो पूर आणून देतोच. कोकणात तर काही प्रॉब्लेम नाहीये, पाणी वाहून जातं एकदम. तिकडे तिकडे डोंगरातलं पाणी सर्व गावागावात निघून समुद्र किनारपट्टीवर जाऊन मिळतं ते. चला आता पोहोचतोय आपण लोट्याला, भेटूया आपण पुढे. आपण आलोय आरवलीला. हे आहे शिव मंदिर. शेवटी आज महादेवांचं दर्शन झालंच आम्हाला कसंही करून. हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ते पांडवकालीन मंदिर आहे महादेवाचं. सर्वीकडून धबधबे वाहत आहे. हे बघा, सर्व पाणीच पाणी आहे सर्व बाजूने. मंदिर परिसर पूर्ण हा सर्व प्रवाह वरून पूर्ण खालपर्यंत येत आहे. एकदम शांतीचं ठिकाण आहे, पण हे थोडंसं आतमध्ये आहे. एवढं महादेवाचं दर्शन पहिले घेतलं आम्ही, त्यानंतर थोडं काम होतं इथं, ते पण केलं. चला आता निघूया. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आपण कामानिमित्त एका जागेवर आलो होतो दादांबरोबर, आणि शेवटी आपण महादेवाचं दर्शन घेऊन चाललेलो आहोत. किती आनंदाची गोष्ट आहे. शेवटी महादेवाचं दर्शन दिवसामधनं एकदा झालेलं सर्वात चांगलं आहे, आणि ते पण एकदम रिमोट अशा जागेवर आहे. हे पांडवकालीन मंदिर आहे, थोडं आतमध्ये आहे पण चांगलं आहे. चला आता पोहोचूया आपण. थोडस फ्यूल रिफिल करूया, थोडं काम आहे ते करून मग घरी चालूया. चला. एक मस्त पैकी पावसाची थोडी मजा घेत आम्ही कांदा भजी खाल्लेले आहेत. मस्त एकदम खुशखुशीत होते कांदा भजी. एकदम फ्रेश बनवून दिले त्यांनी. लगेचच नाश्त्याचा टाइम होता. बरेच जणांचा आग्रह होता की बाबा कांदा भजी भेटले तर बरं होईल.
समाधान हॉटेल आहे हे नॅशनल हायवे 66 वर. चांगले होते, वेळ लागला नाही आम्हाला जास्त. पटकन दादा हे लोक चहा पित आहेत. आता आलेले आहेत एक सदस्य, दुसरे सदस्य येत आहेत, तर आपण निघूया लगेच पुढच्या प्रवासाला. चला. होत आलाय पाऊस, काय थांबायचं नाव घेत नाही. तो काय थकत नाहीये, त्यांनी आपल्याला सर्वांना थकून दिलंय. चिपळूणची बाजारपेठ आता पूर्ण भरलेली आहे पाण्याने. पाणी आलं रस्त्यावर, तो पण रस्ता थोड्या वेळाने बंद होईल. तर आम्ही लोट्याला आहे, इथून वरून आपल्याला फक्त खाली उतरायचंय. आम्हाला काय नशिबाने पाणी नाही लागणार. तर आम्ही पण प्रयत्न असे करतोय की कुठेही न अडकता लवकरात लवकर घरी पोहोचायचं. आम्हाला समोर तुम्हाला दिसतोय किती जोरात पाऊस आहे. थोडा वेळ थांबतो, 5 मिनिटं थांबतो, 10 मिनिटं थांबतो, परत 15 मिनिटं जोरात पडतो, परत स्लो होतो, परत फास्ट होतो. सकाळपासून त्याचं हेच चालू आहे. आता माझ्या मते त्या सकाळपर्यंत जगपुरी नदी एकदम वरपर्यंत येईल जर का पाऊस नाही पडला तर. पुलावरून पाणी वाहते. पाऊस म्हणजे जोरात पडला तर, सॉरी. रस्त्यावर कोण दिसत पण नाहीये, सर्व घरी बसलेत किंवा कुठे अटकलेले आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये तर सकाळीच एक 12 वाजताच रोड बंद केलेले आहेत सर्व. तिकडून कोण येतच नाही. हे पण आहेत ते इथल्या इथेच आहेत. थोड्या वेळाने जर का पाऊस नाही थांबला तर चिपळूण खेडची पण बाजारपेठ फुल होईल, भरेल पाण्याने. चला आता आपण पोहोचूया लवकर घरी. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आता आपण पोहोचलो भरणा नाक्याला. थोडं सामान घ्यायचं होतं, मी जाऊन खेडमधनं घेऊन आलेलो आहे. दादा थोडं सामान घेतोय इथे भरण्याला, तर त्याचीच वाट बघतोय. तर सामान घेऊन आलं की निघूया. पाऊस काही कमी होत नाही, थोडंसं विश्रांती घेतली पावसाने. जेवढा पाऊस पडतोय त्याच्यापेक्षा जास्त तर आणखीन ढगाळलेलं आहे. म्हणजे अजूनही वातावरण वरचं एकदम खूप काळं आहे. अजूनही काय कमी होणार नाही पाऊस. मला वाटतं अजून 3 तास जोरात पाऊस आहे असं हवामानचा अंदाज आहे. बघूया आता अजून किती पडतोय, कारण की खाली चिपळूण तर पूर्णपणे बंद झालंय, इकडे रायगड पण पूर्ण बंद झालेला आहे. असं नव्हतं की उद्या हे खेड पण बंद होऊन जाईल. तर बघूया किती पाऊस पडतोय आता रात्री. आता रात्रीच्या पावसावर उद्या आपल्याला निघायचंय. बघूया भेटतं की नाही आपल्याला निघायला, ते उद्या माहिती पडेल. चला चलूया आता. दादा आलेला आहे, निघूया. सुखरूप आपण घरी पोचलो. काय आम्ही निघालो होतो आंबोलीच्या रोडनी, पण जातानाच त्या ब्रिजच्या खालून एकदम टच करून पाणी लागत होतं. आम्हाला वाटलंच यायला नाही भेटेल, तर आम्ही येताना खेडवरनं वेरळवरनं गाडी टाकून आतमध्ये आलो. त्या पण ब्रिजच्या इथून खालून पाणी फुल झालेले आहे, त्या पण टच झालेले ब्रिजला. आता समजा रात्रभर पाऊस झाला तर तो पण ब्रिज बंद आहे. म्हणजे जायचे दोन्ही रस्ते बंद झाले तरी आपल्याकडे बिजगरचा रस्ता आहे, तर तिसरा पर्याय आपल्याकडे आहे. पण पुढे जर का रायगड बंद असलं तर आम्ही मुंबईला जाऊ शकत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. बघूया आता उद्या काय परिस्थिती आहे, त्या हिशोबाने निघूया. मी आजचा ब्लॉग इथंच संपवतो. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया आमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.